केव्हा भेटसी केशवा चुकलिया माये चुकलिया माये बाळ हुरू पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगन्नीत पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला गजरं कंजनेत्रं सदा धवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजो सुरदिक् स्वदेशं विधिन्द्रादिदैवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करी फजिती जना मने बुद्धी न तनु जानिके समीरा पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा हे दुख भंजन मारुती हे दुख भंजन
चरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी कथा बोबड्या बोला अज्ञान म्हणणे आपुल्या बाळा चालवी सकाळ नावा मने विठ्ठल 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 कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा करतो मान्यता करतो शक्ती असताना माझा परमपिता पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता व सत्याईच्या दरबारामध्ये तुम्हासारख्या सज्जन मायबापांच्या ज्ञानी गुरुजनांच्या सेवेकरता निवडण्यात आलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य श्रीमंत श्री संत देवनिवासी देऊचे साधू अशा हजारो पदव्या ज्यांना प्राप्त झाल्या अशा आपले श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवाकडे आपलं दुःख व्यक्त करणारा आजचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलाय म्हणून सर्वांना फक्त एकच विनंती करेल भजन चालू झालं की हाताने टाळ्या आणि मुखाने देवाचं नामस्मरण करा करणार नाही करणार की नाही करा मग विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे आपलं दुःख व्यक्त करतायत की देवा जर तुम्हाला तुझ्यापासून लांब केलं तर मी जगू शकणार नाही का जगू शकणार नाही कारण देवा तू माझा प्राण आहेस तू माझा जीव आहेस माझं सगळं काही जीवन तूच आहेस माझ्या जीवनात तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही म्हणून मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही आणि ते दुःख महाराजांनी 3 उदाहरणांद्वारे व्यक्त केलं ते म्हणजे पहिले एका कन्येचं उदाहरण घेतलं की जशी एक कन्या विवाह झाल्यानंतर तिच्या सासरी जाते तेव्हा तिला ते माहेर सोडू वाटत नाही ना देवा का सोडू वाटत नाही कारण ती त्या माहेरात लहानाची मोठी झालेली असते त्या आईबापासोबत ती लहानपणापासून हसत खेळत आलेली असते म्हणून तिला आता तिचे आईबाप सोडू वाटत नाही म्हणून त्यांनी एका कन्येचं उदाहरण घेतलं दुसरा म्हणजे एका लहान लेकराचं एखाद्या गर्दीमध्ये जशी आपल्या गावाला मोठी यात्रा भरते ते यात्रेत जर एखादं लहान लेकरू हरवलं तर ते त्याच्या आईला जसं शोधतात तर आईशिवाय जगू शकत नाही त्याला बोलता येत नाही चालता येत नाही आणि जसा तो त्या गर्दीमध्ये आईला शोधतो तसं महाराज सांगतात देवा जशी एक कन्या तिला माहेर सोडू वाटत नाही जसं एक लहान लेकरू त्याच्या आईशिवाय जगू शकत नाही तसं मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही का जगू शकत नाही कारण माझं जीवन म्हणजे फक्त आणि फक्त तूच आहेस मग शेवटचं उदाहरण दिलं महाराजांनी एका माशाचं कारण माशाचं जीवन काय आहे पाणी आणि जर आपण माशाला पाण्याच्या बाहेर काढलं तर तो जगेल का नाही जगणार कारण जीवन आहे ना त्याचं पाणी आपण म्हणतो आपण 5 मिनिटं जरी पाण्यात बुडालो तरी आपल्याला श्वास घेता येत नाही पण ते जे प्राणी 24 तास मासा पाण्यात राहतो म्हणून त्याचं जीवन काय आहे पाणी आहे मग जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसं महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि ही भावना आपल्या सगळ्यांनाही आली पाहिजे पण ती कधी येईल जेव्हा आपण देवाचं भावनेनं नामस्मरण करणार तेव्हा आणि मग ते नामस्मरण करून आपल्याकडून घडलं पाहिजे म्हणून आपल्या गावातली सप्ताह कमिटी एकत्र येते बरोबर यात्रा आली की यात्रेच्या पहिल्या आपल्या गावाचा सप्ताह बसतो मग ते काय फुकट बसवतात का हो महाराज लोकांचं पोट भरण्याकरता नाही त्यांच्या हेतून तुमचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे कारण वर्षभर आपण राबतो रात्रंदिवस काबाड कष्ट करतो पण 7 दिवस का असे ना आपल्या मुखातून देवाचं नाम घडलं पाहिजे म्हणून या सप्त्याचं आयोजन केलं जातं म्हणून भावनेनं नाम घ्या देवाला आपल्या घरी आलं पाहिजे देव
अशी भक्ती करा. घरी नाही आला निदान आपल्या ध्यानामनात तरी बसला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमच्या ध्यानामनात देव बसला, ज्या दिवशी तुम्हाला देव कळाला, त्या दिवशी तुमची तुकोबारांसारखी स्थिती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लवकरात लवकर देवाचं नाम घ्या. आता महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, कारण तू माझं जीवन आहेस. पण आता अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभंग घेतला, कोण होते जगद्गुरु तुकोबाराय किंवा काय त्यांचा इतिहास ते आपण पाहूयात. तर ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभंग घेतला त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांचं नाव होतं बोल्लोबा आणि आईचं नाव होतं कणकाई. या दोघांच्या उदरी तुकोबारायांचा जन्म झाला. पण तर आपण पाहिलं तर तुकोबारायांचे वडीलच पहिल्यापासून ते देवाचे भक्त होते. तर वडीलच नाही, त्यांचे संपूर्ण पूर्वज देवाची भक्ती करत आले होते. पण ते निस्वार्थ भक्ती करायची, देवाकडे कधी काही मागत नव्हते. जसं आपण काही झालं केलं की देवाकडे मागणी करतो, पण तुकोबारायांच्या आई वडिलांची किंवा त्यांच्या पूर्वजांची एक परंपरा होती, ते देवाकडून काहीच मागत नव्हते. काही मागणे हे अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आणि अशामुळे ते दरवर्षी नित्यनेमानं पंढरपूरला जायचे, पंढरपूरची वारी करायची, देवाची भक्ती करायची. मग अशामुळे जेव्हा बोलोबारांची धर्मपत्नीनं पाहिलं कणकाई माता की आपले स्वामी दरवर्षी एकटे पंढरपूरला जातात, आपल्याला एकही वर्षी नेत नाही, म्हणून कणकाई मातेनं बोलोबारांना सांगावं, अहो स्वामी तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता पण मला एकही वर्षी सोबत येत नाही, पण मला यंदा यायचंय हो तुमच्यासोबत. तुकोबारांना सांगावं, नाही नाही मी तुला अजिबात घेऊन जाणार नाही. म्हणाले का नाही घेऊन जाणार? अगं आमच्या पूर्वजांपासून जी परंपरा टिकवली आहे मी की देवाकडे काहीच मागायचं नाही, आणि जर तू माझ्यासोबत आली तर तू देवाकडून मागितल्याशिवाय राहणार नाही. कारण महिलांनाही फार घाण सवय असते, कुठे गेल्या म्हणजे देवाकडे मागितल्याशिवाय राहत नाही. आता आपले प्रदीपजी मिश्रा बाबा त्यांनी आपल्याला सांगितलं 3 वर्षापहिली की 1 लोटा जल सब समस्या का हल. त्या दिवसापासून आतापर्यंत मंदिरात जागा सुद्धा सापडत नाही. ज्या मंदिरात आजपर्यंत कुत्रे अभिषेक करत होते त्या मंदिरात मात्र आता पाय ठेवायला जागा राहिली नाही. कशामुळे? की देव काहीतरी देतो म्हणून आपण जातो, देवाला पाणी चढवतो. पण मला सांगा, देवाला आपण पाणी देवासाठी चढवतो का आपल्यासाठी? कोणासाठी चढवता? असं म्हणता का जाऊ द्या देवानं आपल्याला नरदेव दिला, देवाने आपल्याला जन्म दिला, मग देवाची काहीतरी भक्ती करूया, देवाची सेवा करू, असं म्हणता का? पाणी जसं जसं एक एक थेंब त्या महादेवाच्या पिंडीवर पडतो तसं तसं आपल्या तोंडातून एक एक शब्द निघतो, देवा यंदा तरी माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला चांगली सून भेटू दे, आणि अशी भेटू दे तिने आयतं खावायला द्यायला पाहिजे. पण ती आता भेटत का? भेटत नाही. कारण आजकालच्या मुली साधू सासऱ्यांना सांभाळत नाही, आणि याला कारणीभूत आपणच. कारण यंदा आता सहसा करून तरी आता मुलांची लग्न जमतच नाही. का जमत नाही? कारण जेव्हा सरकार सांगून सांगून थकलं, ऐका गर्भपात करू नका, ऐका गर्भपात करू नका, तेव्हा मात्र आपण सरकारचं ऐकलं नाही. दंड लावला सरकारनं तरी तो दंड भरला, पण गर्भपात केलेच. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? आता 100%मध्ये 75% मुलं आणि 25% मुली राहिल्या. त्याच्यामुळे मुलांची लग्न होत नाही. आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर याच्या पुढे ना आपले पोरं भगवे कपडे घालून हिमालयात जाऊन बसले तर माझं नाव बदलून द्या, कारण आता मुली भेटत नाही. म्हणून आमचे नवतरुण बांधव कधी उभो आम्हाला लगी नारळ घेतात, 30 रुपयाचे नारळ घेतलं, मारुती रायाच्या मंदिरावर जातात, मारुती रायाला नारळ ओवाळतात आणि जुळाला नारळ पडतात, सांगतात देवा मित्रच नव्ही गे रे, पण यंदा माझे तरी हळद लागू दे, यंदा तरी माझं लग्न होऊ दे. म्हणजे देवाला नारळ फोडतात आणि मग मारुती राय सांगतात, का रे बाबा जर मला भेटली असती तर मी मंदिरात बसलो असतो का? सांगा ना. हनुमंतरायाला जर भेटली असती तर हनुमंतराय मंदिरात बसले असते का? आणि ज्याच्याकडेच बायको नाही त्याच्याकडेच आपण बायका मागायला जातो, देव आपल्याला बायका देईल का? नाही देणार. म्हणून नाही का मागितलं पाहिजे देवाकडे, पण काहीतरी चांगलं मागितलं पाहिजे. पण आपल्याला काही मागणीवरून कीर्तन करायचं नाही. मग आपल्या कणकाई मातेनं त्या ठिकाणी स्वामीजवळ आपली मागणी केली की स्वामी मलाही पंढरपूरला घेऊन चला, पण काल बोलोबारायांना सांगावं मी तुला पंढरपूरला नेणार नाही, कारण तू देवाकडे काहीतरी मागशील. कणकाई मातेनं सांगावं स्वामी मी तुमची शपथ घेऊन सांगते मी देवाकडे काहीच मागणार नाही. म्हणाले घे माझी शपथ ना की तू देवाकडून काहीच मागणार नाही. म्हणाले हो तुमची शपथ घेऊन सांगते मी देवाकडे काहीच मागणार नाही. मग घेतलं कणकाई मातेला
आषाढी एकादशी जवळ येईल असे निघाले दोघं पती पत्नी सोबत पंढरपूरच्या वारीला. आता पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळी गर्दी वगैरे असते. जो गेला असेल त्याला माहिती आहे पंढरपूरला किती गर्दी असते ते. आणि मग त्या वारीच्या या ठिकाणी त्या गर्दीमध्ये त्यांनी चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. मग जसे जसे पुढे जाऊ लागले तसं तसं त्यांना एक एक दुकान दिसायची कणकाई मातेला. आणि पहिले काय असं नव्हतं की दिसली का लगे दुकान लगेच साडी घ्या असं नव्हतं. पहिले एखाद्या महिलेचं जर लग्न झालं तिच्या अंगावर जी साडी आहे ती साडी तिला वर्ष 2-2 वर्ष टिकवावी लागत होती. जर फाटली तर तिला ठिगळ जोडून त्या माता मावल्या साड्या वापरायच्या. पण आता वापरणार नाही. थोडा जरी म्हणजे आगनीचा डाग जरी पडला आणि ती साडी जरी फाटली आपण ती साडी वापरत नाही. कपाट भरलेली असते आपल्या घरात तरी आपण सांगतो मला बघायची साडी नाहीये, मन भावना लगीन राहणं, मन चुरात बहिण लगीन राहणं आणि या साड्याचा लगीन मागायला नाही, मला दुसऱ्या साड्या पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण जेव्हा वाटला तेव्हा साड्या घेतो. पण पूर्वी नव्हतं तसं. पूर्वी किती श्रीमंत असू द्या पण तरीही ती महिला एक एक साडी 1-2 वर्ष वापरायची. आणि मग अशा परिस्थितीत राहणाऱ्या कणकाई मातेनं त्या साड्या पाहिल्या, त्या बांगड्या पाहिल्या. कणकाई मातेनं विचार केला जर एवढ्या साड्या एवढ्या बांगड्या जर माझ्याकडे राहिल्या असत्या तर मी किती सुंदर दिसली असती. आणि असा विचार करत करत त्या दुकानाजवळ थांबल्या. पण बोलोबाराय मात्र पुढे निघून गेले. आता गर्दीमध्ये ते बोलत होते कणकाई मला सोडू नकोस बरं का, मला धरून चाल म्हणजे तू हरवणार नाहीस. कारण जर तू हरवली तर तुझा आणि माझा आता पता लागणार नाही. पण त्यांनी विचार केला की केव्हापासून जी कणकाई बडबड करत होती ती कणकाई मात्र माझ्या आजूबाजूला नाही. त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं, कणकाई माता दिसत नव्हत्या. घाबरली. आता करावं तरी काय, एवढ्या गर्दीत शोधावं तरी कसं. त्यांनी जोरजोराने हाका मारायला सुरुवात केली. पण तेव्हा त्यांची दूरवर नजर गेली, कणकाई माता एका साडीच्या दुकानाजवळ उभ्या होत्या. मग बोलवारांना हाक मारावी कणकाई, तेवढ्यात कणकाई माता धावत आल्या. मला माहिती होतं तू असंच करशील असं. पंढरपुरात येऊन एवढ्या गर्दीमध्ये तू इकडे तिकडे हरवलीस तर मला शोधणं मुश्किल होईल, म्हणून आता तरी ऐक माझ्यासोबत चल. म्हणाले ठीक आहे. कणकाई माता बोलोबारा निघाले. पांडुरंगाचे दर्शन बारीला लागले. पण दर्शन बारीला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडं अंतर पडलं. बोलोबाराय गाभाऱ्यात गेले. गाभाऱ्यात जातात त्यांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि म्हणाले काय देवा काय चाले, बरं आहे ना, चला मग भेटू पुन्हा पुढच्या वर्षी. एवढं बोलून देवाचं दर्शन घेतलं. आणि जेव्हा बोलोबाराय गाभाऱ्याच्या बाहेर गेली मग रुक्मिणी मातेनं पाहिलं की जो देव कायम ताट मान करून उभा असतो तो देव मात्र आता खाली मान घालून उभा होता. रुक्मिणी मातेनं विचारलं का हो स्वामी, तुमच्या हजारो भक्त येतात पण तुम्ही कधी आपली मान खाली घालत नाही. पण आज जेव्हा जेव्हा बोलोबाराय तुमच्या दर्शनाला आले की तुमची मान आपोआप खाली जाते, याच्या मागचं कारण काय. मग देवानं सांगावं अगं रुक्मिणी काय सांगू तुला आता, याच्या पूर्वजांपासून यांच्या उपकाराचे ऋण माझ्या डोक्यावर आहे ग. कारण यांनी आजपर्यंत फक्त माझी निस्वार्थपणे भक्ती केली, कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. म्हणून त्यांचे जे भक्तीचे ऋण आहेत माझ्यावर त्या ऋणाच्या बोजानं माझी मान आपोआप खाली जाते. कारण मला सांगा आपण जर एखाद्याकडून व्याज घेतलं आणि जर ते व्याज आपण परत वेळेवर दिलं नाही तर तो समोर व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसला की आपण असं तटमान करून चालतो का, आपली मान आपोआप खाली जाते की भाऊ या माणसाचं व्याज आहे माझ्यावर. आणि मग देवानं सांगितलं की तो सावकार जो आहे ना तो म्हणजे बोलोबाय त्याचा देणेकरी मी आहे, पण माझ्यानं ते व्याज परत दिलं जात नाही. झाले असे ऋण. तेव्हा देवानं सांगावं रुक्मिणीला की अगं रुक्मिणी याचे एवढे ऋण आहेत माझ्यावर की ते ऋण माझ्याकडून परत केले जात नाही. रुक्मिणी मातेनं सांगितलं आता काळजी करू नका. म्हणे का, अगं त्याची पत्नी आली, अहो त्यांची पत्नी आली आज कणकाई माता तुमच्या दर्शनाला आली. म्हणे काय,
कणकाई माता आल्यात, आता तर 100% माझं व्याज खाली होणार. तेवढ्यात कणकाई मातेनं गाभाऱ्यात प्रवेश करावा. देवालाही थोडा दिवसा वाटला की आता कणकाई माता आल्या, काहीतरी मागतील. कणकाई मातेनं देवाकडे पाहिलं. देवाला पाहून त्यांनी हात जोडून प्रणाम केला. निराश होत्या त्या, कारण त्यांना काहीतरी मागायचं होतं, पण आपल्या पतीची शपथ दिल्यामुळे त्यांनी देवाकडे काहीच मागितलं नाही. देवाला प्रणाम केला, पण जसंही त्यांनी देवाकडे पाहिलं, आता देवाकडे पाहताच ते त्यांचं देहभान विसरल्या, कारण देवाचं रूपच तसं होतं. गवळणींच्या भाषेत जर पाहायचं म्हटलं, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. जसंही त्यांनी त्या देवाला पाहिलं तर ते नैवेद्य ते नैवेद्य मला. आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी कणकाई माता उभ्या होत्या, पण त्यांना अचानक लक्षात आलं की स्वामी आपली वाट पाहत असतील. देवाला प्रणाम केला. चला देवा, भेटू पुन्हा पुढच्या वर्षी, एवढं बोलून कणकाई माताही गाभाऱ्याच्या बाहेर निघत होत्या. पण तेवढ्यात देवाला पाहिलं कणकाई माता काही मागत नाही. स्वतः भगवंत त्या मूर्तीतून त्या ठिकाणी प्रगट झाले आणि कणकाई मातेसमोर आले. म्हणाले, कणकाई माता, तुम्ही अशाच परत जाऊ शकत नाही, तुम्हाला काही ना काही मागावं लागेल माझ्याकडे. आणि मग कणकाई मातेला सांगावं, देवा, मी मागितलंही असतं तुमच्याकडे, पण मला माझ्या स्वामींनी शपथ टाकली आहे म्हणून मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही. म्हणाले, का नाही मागू शकत? काहीतरी मागा माता, काहीतरी मागा माझ्याकडून. पण त्यावेळेस कणकाई मातेनं पूर्णपणे नकार दिला की देवा, मला माफ करा, मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही. एवढं बोलून कणकाई माता गाभाऱ्याच्या बाहेर आल्या. आता इकडे बोलोबाराई वाट पाहत होते. बोलोबारायांचं मात्र डोकं सरकलं की एवढा वेळ ना गाभाऱ्यात केलं काय? जर ही इतका वेळ गाभाऱ्यात राहिली म्हणजे 100% हिनं देवाकडे काहीतरी मागितलं. पण त्यावेळेस कणकाई मातेनं सांगितलं, देवा, अहो स्वामी, मी देवाकडे काहीच मागितलं नाही. म्हणाले, शपथ घे माझी की तू काहीच मागितलं नाही. शपथ घेऊन सांगते स्वामी, मी देवाकडे काहीच मागितलं नाही. मग त्यावेळेस कणकाई मातेनं सांगितलं, तुम्ही सांगताय ना मागितलं, मी देवाकडे काहीच मागितलं नाही, पण स्वतः भगवंत माझ्याजवळ आला होता की काहीतरी मागा. पण त्यावेळेस मग बोलोबाराय म्हणाले, काय देव आणि तुझ्याजवळ आला की काहीतरी मागा? असं होऊच शकत नाही, कारण आजपर्यंत मी देवाची भक्ती करत आलोय, आजपर्यंत देव माझ्या स्वप्नात आला नाही. माझं काय, जे साधू महात्मे हजारो वर्षापासून हिमालयात तपश्चर्या करतात, बिचाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा देव आला नाही, आणि तुला डायरेक्ट देवानं दर्शन दिलं. तसंच मग जसं बोलोबारांना त्यावेळेस शंका पडली, तशा आजकालच्या लोकांना शंका पडते की ज्या महिला आता 20-20 दिवस आंघोळी करत नाही, त्यांच्या अंगात देव कस काय येतो? मला सांगा, हा देव डायरेक्ट कानातून शिरतो की डोक्यातून येतो की डायरेक्ट अंगात प्रवेश करतो? म्हणजे आपल्याला कोणाची निंदा करायची नाही, पण असो, म्हणजे त्यावेळेस बोलोबारांनाही प्रश्न पडला की जे एवढ्या तपश्चर्या करतात त्यांना आजपर्यंत देव कधी दर्शन देत नाही, आणि ज्या कधी देवाचं नावही घेत नाही त्यांच्या अंगात देव येतो. तुला देवानं दर्शन दिलं? म्हणाले, हो. मग कणकाई मातेचा हात धरला, गाभाऱ्यात नेलं आणि सांगितलं, का गं कणकाई, हाच देव सांगत होता ना तुला मागायला, मग माग याच्याकडे, द्यायचंय ना तुला, एकच दे. काय दे? पुत्र ऐसा देई गुंडा, ज्याचा तिने रोकी झेंडा. आणि खरोखर आज तुकोबार यांच्या नावाला तीनही लोक घाबरतात. हे मी नाही सांगत, स्वतः रामेश्वर भट्टांनी सांगितलं. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकोबा समाज धन्य तुकोबा समाज धन्य तुकोबा समाज धन्य तुकोबा धन्य तुकोबा समाज धन्य तुकोबा तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबारायांच्या नावाला आज यमराज सुद्धा घाबरतात. मग त्यावेळेस मागितलेली मागणी म्हणजेच तुकोबारायांची की देवा द्यायचं नाही एकच पुत्र दे पण असा दे की ज्याच्या नावानं तिन्ही लोक घाबरले पाहिजे. आणि मग अशा तुकोबारायांचा जन्म झाल्यानंतर तुकोबारायांनाही लहानपणापासून देवाची आवड होती. दरवर्षी नित्यनेमानं पंढरपूरला जायचं, कधी वारी चुकवत नव्हते. आणि मग असा त्याचा नित्यनेम. पण बघता बघता तुकोबारायांचा विवाह झाला. तुकोबारायांची पहिली धर्मपत्नी जिजाऊ, त्याही काही दिवसानंतर दुष्काळ आल्यानंतर त्यांची पहिली धर्मपत्नी आणि एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी अन्न करता मेले. दुष्काळे पिढीलो अन्न नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. आणि मग त्या दुष्काळामध्ये त्यांची धर्मपत्नी गेल्यानंतर तरीही तुकोबाराय खचले नाही. दरवर्षीप्रमाणे नित्यनेमानं ते पंढरपूरची वारी यायची की त्यांना आनंद वाटायचा. मग तसा याही वर्षी आषाढी एकादशी यायच्या अगोदर आषाढी कार्तिकी दोन्ही एकादशी तर दरवर्षी पंढरपूरला जायचे. मग आता पंढरपूरची एकादशी जवळ येणार तेवढ्यात त्यांनी संपूर्ण भजनी मंडळांना सांगितलं की आता आपल्याला पंढरपूरला जायचंय, सर्वांनी या दिवशी या ठिकाणी यायचं, इथून आपली दिंडी निघणार आहे. मग सगळ्यांना गोळा करायचे, चला आपल्याला पंढरपूरला जायचंय, चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाचा जीवाला पाहू, जीवाचा जीवाला पाहू, जीवाचा जीवाला पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवाला जीवाला पंढरपूरची वारी त्या ठिकाणी सगळे भजनी मंडळ एकत्र आले. आता पंढरपूरला जायचंय ना त्यांना. पंढरपूरला जाण्याच्या आनंदात सगळे भजनी मंडळ आनंदी होते. आता निघाले, सगळ्यांनी टाळ घेतले, कोणी विना घेतला. आणि तुकोबारायांनी मात्र हातात चिपळ्या गळ्यात विना घेऊन त्या ठिकाणी दिंडीच्या सुरुवात केली. जशी दिंडी देऊ गावातून निघाली, भजन सुरू झालं. राम कृष्ण हरी जय